माझं नाव नरेश नामदेवाची दिन आहे. मी राहणार पार्टी. सगळ्यांना माझे नमस्कार. बघा, या सोमवारचा अनुभव आपण भगवत कार्यामध्ये वेळोवेळी कुठल्याही आपला वेळ काढून काम मेहनत करत असलं, भगवंत आपली रक्षा कशी करते या सोमवारी प्रसंग घडला. मी प्रतापनगर थांबलेला असताना माझ्या गाडीची बॅटरी डाऊन झाली. मला अर्जंट पार्सल द्यायचं होतं. मी तात्काळ निघालो, पण भगवंतानी कृपा अशी झाली, अजनी चौकावरून मी माझी गाडी स्पीड पकडली, पूल चढला आणि अचानक कारवाल्याने ब्रेक मारली. ब्रेक मारल्यानंतर असं झालं, एका पाठोपाठ 4 कार उभ्या झाल्या आणि साईडला फक्त 7 फूटची गती राहिली. त्या एक मुलगी स्कूटी घेऊन उभी होती, ते पाहत होती. मी म्हटलं, आता माझी गाडी फुल स्पीड मध्ये होती. ताई म्हटलं, तुम्ही समोर गाडी घे. कदाचित तिला लक्ष गेलं नाही, माहित नाही, तिने फुल स्पीड वाढवली. तर तिची स्पीड नसती थांबली, तिची स्पीड वाढवली नसती, ती थांबली असती, कदाचित आज मी या ठिकाणी आपल्या कार्याला समोर वाढवलं नसतं. माझ्या फोटोवर हात चढला असता सत्य प्रसिद्ध, कारण इतक्या जोरात धडक लागली असती तर मी सरळ लोकमत चौकाचा खाली पुलावून खाली पडलो असतो. आज कोणी सेवा कोणासोबत नाही, आज परिवार नाही, भाऊ नाही, बहीण नाही, फक्त ही जागरूक शक्ती आहे. म्हणून सेवक बांधवांना लक्षात ठेवायचं आहे, आम्ही पहिल्या दिवशी काय घेऊन आलो आणि आज आम्ही कशी आहोत यातच गुंतून राहतो. आम्हाला आमचे कार्य करायचे आहे. मी 4 आठवडे झाले ही शिस्त बिघडली होती. ज्या दिवशी माझं नवीन जीवनदान झालं, मी माझ्या पत्नीला सेवक बांधवांना सांगितलं, नाही, जी कार्य मी हातात घेतलेले आहे ते पुन्हा लावणार आणि सेवकांना शिस्तमध्ये बसवण्याचा जरूर प्रयत्न करणार. कारण बाबांच्या अंगावर किती लोकांनी शितारा फेकलो, वाईट शब्दात बोलले, पण बाबा आणि आपले कार्य सोडले का? मग आम्ही आपले सेवक बांधले आपले कार्य का सोडायचे? कोण काय करते, ज्याचे कर्म त्याच्या पै. फक्त आपल्याला आपले कर्म करायचे. कोणी वाईटही बोलत असाल तर आपली चूक समजून ती सुधार करून समोर वाढा. मागं पडवून आपल्या जीवनाला अंधारात आणून काही अर्थ नाही. म्हणून सेवकांना म्हणून सगळ्यांना विनंती करतो की आपण आपल्या जीवनातला अनमोलचा वेळ तर 1 तासही देतच असेल तर त्या चांगल्या कार्याला द्या. आणि इथेच आपल्या शब्दाला विराम देतो. सगळ्यांना माझा नमस्कार.